आज आपण बघणार आहोत प्रकरण क्रमांक 17 ते म्हणजे वर्तुळ आणि त्यात सुद्धा आपल्याला बघायचं आहे जीवा व कंस। बघा प्रकरण क्रमांक 17 वर्तुळ जीवा व कंस। तर बघा मित्रांनो, वर्तुळ आपल्याला माहिती आहे की एखाद्या प्रतलामध्ये जर का आपल्याला एखादा बिंदू दिला असेल तर त्या बिंदूच्या पूर्ण सभोवताली असणाऱ्या समान अंतरावरील बिंदूंचा संच म्हणजे काय तर वर्तुळ। बघा एखादा जर का आपल्याला बिंदू एखाद्या प्रतलामध्ये दिला असेल, समजा हा आहे बिंदू ओ आणि या बिंदू ओ च्या समान अंतरावर जेवढे काही बिंदू आहेत त्या सर्व बिंदूंचा संच म्हणजे काय तर वर्तुळ। म्हणजे बिंदू ओ पासून चारही बाजूंना समान अंतरावर जेवढे काही बिंदू आहेत त्या सर्व बिंदूंचा एक संच केला तर तो काय बनतो आपला वर्तुळ। आणि हा बिंदू असतो आपला वर्तुळ केंद्र, हे आपल्याला माहिती आहे। आणि आपल्याला ही माहिती मित्रांनो की वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेस त्या वर्तुळाची जीवा म्हणतात। वर्तुळ केंद्र ओ आणि त्या वर्तुळावरील कोणताही एक बिंदू घेतला मी इथे बी, तर ती जी रेषा झालेली आहे ओ बी किंवा ओ ए यांना आपण काय म्हणतो तर त्रिज्या असे म्हणतो। बघा वर्तुळ केंद्र आणि वर्तुळावरील कोणताही एक बिंदू यांना जोडणाऱ्या रेषेस त्या वर्तुळाची त्रिज्या असे म्हणतात, हे आपल्याला माहिती आहे। नंतर आपल्याला ही माहिती आहे मित्रांनो की वर्तुळाची सगळ्यात मोठी त्रिज्या म्हणजे त्या वर्तुळाचा व्यास असतो, की ज्याला आपण असं म्हणतो की वर्तुळ केंद्रातून जाणारी व वर्तुळाचे कोणतेही दोन बिंदू जोडणारी। बघा वर्तुळ केंद्रातून जाणारी आणि वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी रेषा म्हणजे काय तर त्या वर्तुळाचा व्यास। म्हणजे इथं मी म्हटलं की व्यास कोणता आहे माझ्याकडे AC हा व्यास आहे, कारण AC ही रेषा वर्तुळावरील दोन बिंदू जोडते A आणि C आणि ती वर्तुळ केंद्रातून जाते म्हणजे O मधून जाते। आणि आपल्याला माहिती आहे की व्यास ही त्रिज्येच्या दुप्पट असते। व्यास ही काय असते त्रिज्येच्या दुप्पट। इथे OC ही सुद्धा अजून एक त्रिज्या बनली। बघा OC पण त्रिज्या झाली, OA पण त्रिज्या झाली, OB पण त्रिज्या झाली आणि AC झाला व्यास। आणि आपल्याला माहिती आहे व्यास हा काय असतो 2 गुणिले त्रिज्या, हे आपल्याला माहिती आहे की त्रिज्येच्या दुप्पट व्यास असतो। त्यानंतर आपल्याला हे सुद्धा माहिती आहे की वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू जोडणारी व वर्तुळ केंद्रातून न जाणारी अशी रेषा की वर्तुळ केंद्रातून जात नाही परंतु वर्तुळ केंद्रावरील कोणतेही दोन बिंदू जोडते तर त्या रेषेला आपण त्या वर्तुळाची मित्रांनो जीवा असे म्हणतो। मग इथे जीवा कोण आहे त्या वर्तुळाची तर ती आहे EF। किंवा मी असं म्हटलं इथं बिंदू C आहेच, एक बिंदू D घेतला आणि बिंदू D आणि C जर का मी जोडले तर इथे अजून एक जीवा तयार होते, ती म्हणजे जीवा CD। कारण जीवा CD ही वर्तुळ केंद्रातून जात नाही परंतु वर्तुळावरील कोणतेही दोन बिंदू ती एकमेकांना छेदते, म्हणजे C आणि D या दोन बिंदूंना जोडणारी ती रेषा आहे आणि जी वर्तुळ केंद्रातून जात नाही तर तिला आपण काय म्हणतो जीवा। तर हे आपल्याला माहिती आहे की वर्तुळ केंद्र कशाला म्हणायचं, वर्तुळाची जीवा म्हणजे काय, वर्तुळाची त्रिज्या म्हणजे काय, वर्तुळाचा व्यास म्हणजे काय, हे आपल्याला माहिती आहे। इथे जर का तुम्ही बघितलं मित्रांनो तर व्यासामुळे काय होतं की वर्तुळाचे दोन समान भाग पडतात। मग वर्तुळाचे जे दोन समान भाग झालेले आहेत त्या प्रत्येक भागाला आपण काय म्हणतो अर्धवर्तुळ म्हणतो। मग इथे अर्धवर्तुळ आपल्याकडे तयार झालेलं आहे। पहिलं आहे अर्धवर्तुळ AFC, दुसरं अर्धवर्तुळ आहे आपल्याकडे ADC आणि दोघांचंही माप किती असणार आहे तर वर्तुळाच्या निम्म। आपल्याला माहिती आहे वर्तुळाचं पूर्ण माप हे 360 अंश असतं, मग अर्धवर्तुळाचं माप किती असणार आहे 180 अंश। वर्तुळाचं पूर्ण माप मित्रांनो किती आहे 360 अंश, हे आपल्याला माहिती आहे। तर ह्या काही बेसिक गोष्टी आहेत, काही मूलभूत गोष्टी आहेत, पायाभूत गोष्टी आहेत की ज्या आपण शिकलेलो आहोत। आता याच्यामध्ये आपल्याला महत्त्वाचं काय बघायचं आहे तर जीवेचे काही गुणधर्म मित्रांनो बघायचे आहेत। बघा ह्या काही गोष्टी आपण शिकलेलो आहोत, आता यावरचा पुढचा भाग म्हणजे काय तर जीवेचे काही गुणधर्म जे आपल्याला बघायचे आहे। तर जीवेचा पहिला गुणधर्म कोणता बघा की माझ्याकडे एक वर्तुळ आहे, समजा मी म्हटलं हे माझ्याकडे एक वर्तुळ आहे, या वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे O आणि या वर्तुळावरती मी एक जीवा घेतलेली आहे मित्रांनो, त्या जीवेचं नाव आहे AB। बघा मी काय म्हटलं की आकृतीमध्ये बघा आकृतीमध्ये O हे काय आहे
वर्तुळ केंद्र आहे, ओ वर्तुळ केंद्र आहे, बिंदू ओ काय आहे तर आपलं वर्तुळ केंद्र आहे, आणि ए बी ही काय आहे आपली जीवा, ए बी काय आहे आपली जीवा. आता आपण काय करणार आहोत मित्रांनो, वर्तुळ केंद्रामधून ह्या जीवेवरती आपण एक लंब काढणार आहोत. बघा वर्तुळ केंद्रामधून आपण काय केलं, वर्तुळ केंद्रातून आपण जीवेवरती लंब काढला, तो लंब जीवा ए बीला बिंदू डी मध्ये छेदतोय. म्हणजे आपण काय केलं तर इथे ओ डी लंब ए बी, बघा ओ डी हा आपण जीवा ए बी वरती काय काढला, लंब काढलेला आहे. आता ज्यावेळेस आपण मित्रांनो वर्तुळ केंद्रामधून जीवेवरती लंब काढतो, बघा मित्रांनो महत्त्वाचा गुणधर्म आहे, वर्तुळ केंद्रामधून ज्यावेळेस आपण जीवेवरती लंब काढतो त्यावेळेस तो लंब जीवेस दुभागतो. बघा इथे ओडी लंब जीवा, ठीक आहे, ओडी हा वर्तुळ केंद्रातून काढलेला लंब आहे जीवा ए बी वरती, आणि त्यामुळे काय होतं तर तो लंब जो आहे तो त्या जीवेस दुभागतो. म्हणजेच काय तर जेवढं माप एडीचं असेल तेवढंच माप डी बीचं असेल, आणि तो जीवेला दुभागतोय म्हणजे जीवेचे दोन समान भाग करतोय, म्हणजे प्रत्येक भाग हा जीवेच्या निम्मा आहे. म्हणजे एडी बरोबर डी बी बरोबर 1/2 ए बी. म्हणजे आपला गुणधर्म काय झाला तर वर्तुळ केंद्रातून, बघा गुणधर्म आपला मित्रांनो, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, बघा वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. तो काय करतो, जीवेस दुभागतो. बघा वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब, जीवेवर काढलेला लंब जीवेस दुभागतो. कुठून तर वर्तुळ केंद्रातून. म्हणजे ज्यावेळेस मी वर्तुळ केंद्रातून लंब काढला ओडी कोणावरती, जीवा ए बी वरती, तर त्याने काय केले, त्या जीवेचे दोन समान भाग केले एडी आणि डीबी, आणि दोन्ही भाग ए बीच्या निम्मे आहेत. म्हणजेच काय झालेलं तर ए बीला दुभागलं आहे. आता हाच गुणधर्म मित्रांनो आपण उलट्या पद्धतीने पण सांगू शकतो. बघा हाच गुणधर्म उलट्या पद्धतीने मी कसा सांगू शकतो तर जीवेचा मध्यबिंदू, बघा जीवेचा मध्यबिंदू, जीवेचा मध्यबिंदू आणि बघा जीवेचा मध्यबिंदू कोण, डी, आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा रेषाखंड. बघा मी काय म्हटलं, जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा हा रेषाखंड जो आहे तो जीवेस यांना जोडणारा रेषाखंड हा जीवेस लंब असतो. आधी आपण काय म्हटलं, जर का तो रेषाखंड जीवेस लंब असेल तर तो जीवा दुभागतो. आता आपण काय म्हणतोय, जर का तो रेषाखंड दुभागत असेल तर तो काय असणार आहे, लंब असणार आहे. तो दुभागतोय म्हणजेच काय तर जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा रेषाखंड काय असतो, जीवेस लंब असतो. म्हणजे इथे आपण काय म्हणूया की बिंदू डी हा ए बीचा काय आहे, मध्यबिंदू आहे. बिंदू डी काय झालं, ए बीचा मध्यबिंदू. ओडी ही रेषा वर्तुळ केंद्र व डी यांना जोडते. म्हणजे जे सांगितलं आहे की जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा रेषाखंड. मग जीवेचा मध्यबिंदू कोण, डी. त्यानंतर ओडी काय झाली तर मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारी रेषा. मग ती रेषा काय असते, जीवेस लंब. म्हणजेच काय, म्हणून ओडी लंब ए बी. म्हणून ओडी लंब ए बी. आधी काय होतं, ओडी लंब ए बी असेल तर एडी बरोबर डी बी बरोबर 1/2 ए बी. बिंदू डी हा ए बीचा मध्यबिंदू आहे. याचाच अर्थ काय झाला तर एडी बरोबर डी बी बरोबर 1/2 ए बी हे आहे. मग याच्यावरून आपण काय सांगितलं की ओडी लंब ए बी. बघा आपण मित्रांनो दोन महत्त्वाचे गुणधर्म बघतोय. पहिला गुणधर्म काय म्हटलं आपण की वर्तुळ केंद्रातून जीवेवर टाकलेला लंब, वर्तुळ केंद्रातून जीवेवर काढलेला लंब जीवेस काय करतो, दुभागतो. म्हणजे जीवेचे दोन समान भाग करतो. आणि त्यालाच मी उलट असं म्हणतो की जर का जीवेचे दोन समान भाग होत असतील तर तो रेषाखंड काय असणार आहे, जीवेस लंब असणार आहे.
त्याचे दोन समान भाग होत असतील याचाच अर्थ तो काय करतोय, जीवेच्या मध्यबिंदूला आणि वर्तुळ केंद्राला जोडतोय. मग जीवेचा मध्यबिंदू आणि वर्तुळ केंद्र यांना जोडणारा रेषाखंड हा जीवेस कसा असतो, लंब असतो. हे दोन महत्त्वाचे गुणधर्म मित्रांनो लक्षात घ्या, हे आपल्याला शिकायचे आहेत आणि आपण बघतोय. आणि आता आपण काही उदाहरणं सोडूया की ज्याच्यावरून तुम्हाला कळेल की हे दोनही जे महत्त्वाचे गुणधर्म आहेत हे कशा पद्धतीने सत्य आहेत हे तुम्हाला कळेल. आणि त्यासाठी आपण काही उदाहरणं सोडूया सराव संच 17.1 मध्ये.